आहोत। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीम बागेतील कार्यालयात महायुतीच्या आमदारांचा बौद्धिक वर्ग आयोजित करण्यात आले। या बौद्धिक वर्गाला महायुतीच्या सर्व आमदारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले। या वर्गाला भाजप आमदारांसोबतच शिवसेनेचे आमदार उपस्थित राहणार आहेत आणि या बौद्धिक वर्गाला राष्ट्रवादीचे आमदार हजर राहणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। गेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी संघाच्या बौद्धिक वर्गाकडे पाठ फिरवली होती। महायुतीच्या आमदारांना संघाचे विदर्भ प्रांत संघचालक श्रीधर गाडगे आणि महानगर संघचालक राजेश लोया हे मार्गदर्शन करणार आहेत। आणि आता थेट जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीम बागेच्या कार्यालयामध्ये आमदारांचं खरं तर बौद्धिक वर्ग आयोजित करण्यात आलेला आहे, काय अपडेट? खरं तर दरवर्षी ज्यावेळी हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं आमदार नागपूरमध्ये असतात त्यावेळी साधारणपणे भाजपच्या आमदारांसाठी जे आहे ते बौद्धिक वर्गाचं आयोजन इथं केलं जातं। मात्र आता जेव्हापासून महायुती सरकार आलेलं तेव्हापासून महायुतीच्या आमदारांना जे आहे ते या बौद्धिकासाठी जे आहे ते बोलविलं जातं। गेल्या वर्षीचा जर आपण विचार केला तर भाजप आणि सेनेचे आमदार इथं आले होते, मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इथं आले नव्हते। आता आपण ही थेट दृश्य पाहतोय की रेशीमबाग इथं असलेल्या संघाचे प्रथम सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार यांच्या समाधीला जे आहे ते पुष्पहार अर्पण करून जे आहे ते माजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल, उपसभापती नीलम गोरे असेल, काही मंत्री आणि भाजपचे आमदार जे आहेत ते आताच त्यांनी डॉक्टर हेडगेवार यांच्या समाधीला जे आहे ते अभिवादन केलेलं आहे। इथून संघाचे जे दुसरे सरसंघचालक होते डॉक्टर गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीला जे आहे ते अभिवादन करतील आणि त्यानंतर संघाचे हे बौद्धिक जे आहे ते होणार आहे। खरं तर संघ विचारांचा परिवार म्हणजे संघ परिवार म्हणूनच भाजपला पाहिलं जातं, त्यामुळे वेळोवेळी जे आहे ते भाजपच्या नेत्यांकडून संघ नेत्यांचं मार्गदर्शन जे आहे ते घेतलं जातं। या रेशीमबागमध्ये जे आहे ते भाजपचे अनेक मोठे नेते येऊन जे आहे ते संघाचं मार्गदर्शन घेत असतात। मात्र हिवाळी अधिवेशनामध्ये प्रत्येक वर्षी जे आहे ते संघाकडून अशा पद्धतीच्या बौद्धिकाचं आयोजन केलं जातं। जे संघाचे मोठे नेते आहेत, जे स्थानिक नेते आहेत, त्यांच्याकडून जे आहे ते संघ कार्याचा परिचय या आमदारांना करून दिला जातो। संघासोबत समन्वय कसा ठेवायचा या सगळ्या बाबतीत जे आहे ते मार्गदर्शन या निमित्तानं केलं जातं। आपण पाहतोय की अजितदादा गटाचे आमदार राजू कारेमोरे जे आहेत ते आता इथं आलेले आहेत आणि ते हेडगेवारांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी जे आहे ते आता आतमध्ये गेलेले आहेत। म्हणजे ही उत्सुकता होती की राष्ट्रवादीचं इथं कोणी येणार का, अजितदादा येणार का, ही उत्सुकता आहे। मात्र आता पाहतोय की अजितदादा गटाचे एक आमदार इथं आलेला आहे, कारण ही जी महायुतीचं सरकार आलेलं आहे या महायुतीच्या सरकारच्या विजयामध्ये जे आहे ते संघाचा मोठा वाटा राहिलेला आहे। कारण आपण पाहिलं होतं की संघ परिवारानं वेगवेगळ्या पद्धतीनं जे आहे ते काम केलं होतं आणि जाऊन लोकांच्या मनामध्ये जे आहे ते महायुती कशी सत्तेत येईल या दृष्टीनं जे आहे ते मोठी मेहनत घेतली होती। त्यामुळे या मेहनतीमध्ये संघाचा वाटा नाकारता येणार नाही आणि त्यामुळे अजितदादा आज या स्मृती स्थळी येऊन जे आहे ते अभिवादन करतील अशी अपेक्षा आहे। मात्र ती अपेक्षा आता किती खरी ठरते हे थोड्या वेळातच लक्षात येईल, कारण आता हे इथं अभिवादन झाल्यानंतर बाजूला असलेल्या महर्षी व्यास सभागृहामध्ये जे आहे ते संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून जे आहे ते बौद्धिक दिलं जाणार आहे मार्गदर्शन। सुरुवातीला संघ काय आहे, संघ कार्य कसं आहे, संघ कशा पद्धतीनं काम करतो याचा परिचय करून दिला जाईल आणि त्यानंतर जनप्रतिनिधी म्हणून समाजात काम करत असताना ते कशा पद्धतीनं केलं पाहिजे याचं मार्गदर्शन जे आहे ते संघ पदाधिकाऱ्याकडून केलं जाईल। आपण काही वेळाआधी पाहिलं होतं की ज्या पद्धतीनं मातोश्रीवर गेल्यावर आम्हाला आनंद होतो, जे हिंदुत्वाचे विचार आम्हाला मातोश्रीवर मिळतात, त्याच पद्धतीचा आनंद आणि ऊर्जा जी आहे ती या रेशीमबागेतल्या स्मृती मंदिरात येऊन मिळतं असं वक्तव्य जे आहे ते गुलाबराव पाटील यांनी केलं होतं। त्यामुळे हिंदुत्व विचारावर चालणारं हे सरकार आहे आणि हिंदुत्वाचे मूळचे विचार जे आहेत ते याच संघभूमीतून याच रेशीमबागमधून येतात। त्यामुळे इथं येऊन या आमदारांचं डॉक्टर हेडगेवारांना अभिवादन करणं असेल किंवा संघाकडून मिळणारं बौद्धिक असेल आणि पुढचे 5 वर्ष जनसामान्य लोकांमध्ये राहत असताना कशा पद्धतीनं त्यांनी काम केलं पाहिजे याचं मार्गदर्शन असेल। मला वाटतं हे संघ परिवारासाठी आणि भाजपच्या आणि महायुतीच्या आमदारांसाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे। उदय, सध्या या बौद्धिक वर्गासाठी कोणकोणते आमदार उपस्थित आहेत आणि राष्ट्रवादीचे कोण आमदार येण्याची शक्यता आहे किंवा राष्ट्रवादीचे आमदार येण्याची शक्यता आहे का? नक्कीच आपण पाहतोय की भाजप आणि सेनेचे बहुतांश आमदार आणि मंत्री जे आहेत ते इथं आलेले आहेत। लक्ष आता फक्त राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे आहे। मात्र राष्ट्रवादी गटाकडून जे आहे ते
इथं राजू कारेमोरे जे आहेत ते दाखल झालेले आहे. सेनेचे काही मंत्री आपल्यासोबत आहेत. दादाराव भुसे आहेत. मला सांगा, तुम्ही इथं आल्यानंतर काय तुम्हाला प्रेरणा मिळते, कारण तुम्ही देखील हिंदुत्वाच्याच मुशीत मोठे झालेले आहात. निश्चितपणे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे जे विचार आहेत हिंदुत्वाचे, राष्ट्रीयत्वाचे, तेच विचार या संपूर्ण कॅम्पसमध्ये या ठिकाणी प्रेरणा मिळत असते. आणि मला वाटतं की आज आनंदाचा दिवस आहे की आम्हा सर्वांना या ठिकाणी दर्शन घेण्याची संधी मिळाली. तुमच्या देखील भागामध्ये बंजारा समाजात मोठं काम आता संघ करताय. तुमच्या या विजयामध्ये देखील संघाचा मोठा वाटा आहे. ज्यावेळी तुम्ही इथे येता त्यावेळी नेमकी काय तुमची भावना असते? गेल्या अनेक वर्षापासून हिंदुत्व आणि राष्ट्रहित याच्यासाठी आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहेत. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुद्धा सातत्यानं हाच विचार आमच्यासारख्या कार्यकर्त्याला देऊन नेहमी मजबूती दिलेली आहे. आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा खरं तर एक चांगलं मार्गदर्शन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व सन्माननीय लोकांकडून मिळालेलं आहे. राज्यातल्या बंजारा समाजामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या अनेक समस्या आहेत आणि ह्या समस्या सोडवण्यासाठी आमच्या समाजाच्या अनेक जे काही सामाजिक संस्था आहेत, लोक आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे काम करत आहे. आणि नक्कीच या कामामुळे बंजारा समाजामध्ये भविष्यामध्ये त्याचा फायदा होणार आहे आणि बंजारा समाजाच्या ज्या समस्या आहेत त्या सुद्धा सोडवण्यासाठी प्रयत्न या ठिकाणी होणार आहे. नक्कीच आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात काम जे आहे ते संघ परिवाराकडून केलं जातं आणि याचा फायदा जो आहे तो आम्हाला होणार आहे, असं सेनेचे आमदार आपलं मत व्यक्त करतात. आपण थोड्या वेळ आधी पाहिलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जे आहेत ते राजू कारेमोरे इथं आलेले आहेत. त्यामुळं इथून पुढे आणखी राष्ट्रवादी पक्षाचे आमदार इथे येतील. खुद्द अजित पवार इथे येतील आणि डॉक्टर हेडगेवार यांच्या समाधीला अभिवादन करतील, अशी शक्यता जी आहे ती या निमित्तानं निर्माण झालेली आहे. मात्र भाजपकडून जे आहे ते इथं सर्वच मंत्री आणि आमदार यायला लागलेले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील इथं दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील इथं येणार आहेत. आपण पाहतोय की भाजपकडून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. काही सुवासिनी जे आहेत ते आरतीचा ताट घेऊन इथं उपस्थित आहे, कारण मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर जे आहे ते देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच संघ कार्यालयात येणार आहे आणि त्या दृष्टीनं त्यांच्या स्वागताची तयारी जी आहे ती भाजपकडून देखील करण्यात आलेली आणि संघ परिवारातील देखील महत्त्वाचे पदाधिकारी जे आहेत ते इथं त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळं थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील इथे येतील आणि ते आल्यानंतर डॉक्टर हेडगेवारांच्या समाधीला अभिवादन केल्यानंतर संघाच्या या बौद्धिक कार्यक्रमाला जी आहे ती सुरुवात होईल. निश्चितच उदय, असेच सोबत राहा. आपण प्रेक्षकांना ही दृश्य दाखवूयात. खरं तर आजच्या या बौद्धिक वर्गांसाठी राष्ट्रवादीचे आमदार उपस्थित राहणार का असा प्रश्न आहे. मात्र राष्ट्रवादीचा एक आमदार सध्या इथे दाखल झालेला आहे, त्यामुळे राष्ट्रवादीचे पण आमदार, इतरही आमदार इथे येण्याची शक्यता वर्तवण्यात येते. महायुतीच्या आमदारांसाठी हे बौद्धिक वर्ग आयोजित करण्यात आलेले आहेत. शिवसेना आणि भाजपचे आमदार सध्या इथे उपस्थित झाले असल्याचं पाहायला मिळतंय. नागपुरातली ही थेट दृश्य आपण पाहतोय. आणि आता पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडे. उदय, एक महत्त्वाचा प्रश्न, राष्ट्रवादीचा एक आमदार तर आलेला आहे, मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार येणार आहेत का? या सगळ्या बौद्धिक वर्गासाठी जे आहे ते दरवर्षी महायुतीच्या आमदारांना इथं निमंत्रित केलं जातं. काल देखील जे आहे ते राष्ट्रवादीच्या आमदारांना देखील या कार्यक्रमासाठी जे आहे ते निमंत्रण दिलं होतं. मात्र गेल्या वेळी जे आहे ते इथं येणं टाळलं होतं. मधातल्या काळात ज्यावेळी लाडकी बहीणचा कार्यक्रम या रेशीमबाग मैदानात होता त्यावेळी अजित पवारांची वाहनं जी आहेत ती याच संघभूमीमध्ये पार्क करण्यात आली होती. त्यावेळी देखील अजित पवारांना जे आहे ते इथं स्मृती मंदिरात येणं टाळलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तेव्हाचे देवेंद्र फडणवीस यांनी इथं भेट दिली होती. मात्र अजित पवार यांनी इथं येणं टाळलं होतं. त्यामुळे आजच्या या बौद्धिकाला अजित पवार येणार का किंवा राष्ट्रवादी गटाचे आमदार येणार का याची उत्सुकता जी आहे ती
मोठ्या प्रमाणात. मात्र राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार राजू कारेमोरे जे आहेत ते इथं उपस्थित झाले आहेत आणि त्यांच्याकडून थोड्या वेळात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू की अजितदादा इथे येणार आहे का. मात्र अजितदादा येणार का, कारण हा जो विजय महायुतीला मिळालेला आहे, या विजयामध्ये जे आहे ते संघाचा मोठा वाटा राहिलेला आहे. संघ परिवारानं जे आहे ते मोठ्या प्रमाणात काम केलं होतं. घरोघरी जाऊन जे आहे ते 100% मतदान कशा पद्धतीनं होईल या दृष्टीने जे आहे ते प्रयत्न केला होता. त्यामुळे या विजयामध्ये संघाचा वाटा मोठा आहे आणि त्यामुळे आता आपलं ते ऋण व्यक्त करण्यासाठी अजित पवार इथे येतात का पाहू. माझ्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार राजू कोराणे, मला सांगा, तुम्ही या संघ कार्यालयामध्ये आलेले आहात. खरं तर तुमच्या विचारांमध्ये संघ विचारांना स्थान नाही आहे. तुम्ही इथं आलेले आहात, तुम्ही पक्षाची परवानगी घेतली होती काय यासाठी? नाही, पक्षाची परवानगी नाही घेतली. मग आता तुम्ही इथे आलेले आहात तर काही पक्षाला हरकत असणार आहे का, किंवा काल तुमची चर्चा झाली होती की या संदर्भात अजितदादा? हरकत असणार. थोर पुरुषांचे, महात्म्यांचे आपला विचार जाणून घेतला पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे, आपल्याला प्रेरणा मिळते त्याच्यामुळे. पण आता तुम्ही ज्यावेळी इथं आलेला आहे, खरं तर तुम्ही धर्मनिरपेक्ष विचारांनी काम करणारा तुमचा पक्ष आहे, त्यामुळे इथं हिंदुत्व विचार तुम्हाला मिळेल तर तुम्ही मतदारांमध्ये जाल त्यावेळी तुम्हाला हा प्रश्न विचारला जाणार नाही का? सर्व धर्म चांगले आहेत. सर्व धर्म चांगले. तुम्ही इथे येण्याआधी अजितदादांशी किंवा पक्षनेत्यांशी चर्चा केली होती का? नाही नाही नाही. इच्छा कैसे जाने की मतलब क्या आपको लगा कि आना चाहिए? नाही, आपलं थोर संतांचे, महापुरुषांचे दर्शन घेतलं पाहिजे, प्रेरणा मिळतो आपल्याला, चांगली प्रेरणा. अजितदादा इथे येणार आहे, तुमचे इतर आमदार इथे येणार आहे, काही तुमचं बोलणं झालं? कोणी आमदार याच्याबद्दल मला माहिती नाही. नक्कीच आपण पाहतोय की अजित पवार गटाचे नेते जे आहेत ते आणि आमदार जे आहेत ते राजू कारेमोरे इथं दाखल झालेले आहेत. पक्षातील इतर आमदार किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार येईल का या संदर्भात त्यांचं काही बोलणं झालेलं नाहीये. मात्र इथं येऊन ऊर्जा मिळते असं जे आहे ते राजू कारेमोरे यांच्याकडून सांगितलं जातं. त्यामुळे या निमित्तानं, त्यांच्या निमित्तानं इथून पुढे आणखी राष्ट्रवादीचे आमदार इथं येईल अशी अपेक्षा करायला हरकत नाहीये. निश्चितच आता राष्ट्रवादीचे आमदार खरं तर इथे येतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणारच आहे उदय. मात्र आपण पाहतो दरवेळी महायुतीच्या आमदारांना खरं तर हे बौद्धिक वर्ग त्यांच्यासाठी आयोजित केले असतात आणि त्यामुळे आजच्या या बौद्धिक वर्गांसाठी राष्ट्रवादीचे इतरही आमदार येणार का, अजित पवार येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उदय, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी.